स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नव्या प्रभाग आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर बुधवारी मुंबई उच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे। या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवलाय। ऑगस्ट महिन्यामध्ये राज्य सरकारनं आगामी निवडणुकांपासून नव्यानं रोटेशन पद्धतीनं आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र जुन्याच रोटेशन पद्धतीनं आरक्षण सुरू ठेवण्यासाठी राज्यभरातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका करण्यात आल्या होत्या। 1997 पासून साल 2017 पर्यंत झालेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या संवर्गांसाठी रोटेशन पद्धतीनुसार आरक्षण देण्यात आलं होतं। रोटेशन पद्धतीनुसार ज्या जागांना पूर्वीच्या निवडणुकीमध्ये आरक्षण मिळालं होतं त्यांना वगळून इतर जागांना यंदा आरक्षण द्यायचं अपेक्षित होतं। मात्र यंदा नव्यानं रोटेशन पद्धत लागू करण्यात आल्यानं यापूर्वी ज्या जागा आरक्षित होत्या त्याच पुन्हा आरक्षित झाल्यानं रोटेशन पद्धतीच्या आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलंय। दरम्यान प्रथमदर्शनी हे आरक्षण लागू करण्यास हरकत नसल्याचं मत गुरुवारच्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं होतं।